दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। राज्य उत्पादन शुल्क विभागानं मुंबई आग्रा महामार्गावरील नंदिनी नदी पुलाजवळ धडक कारवाई करत गोवा आणि मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेल्या प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत सुमारे 2,74,74,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 11 ऑगस्ट 2026 रोजी नंदिनी नदी पुलाजवळ मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी KA 22C3692 क्रमांकाचा लाल रंगाचा टाटा कंपनीचा 12 चाकी ट्रक अडवून तपासणी करण्यात आली। तपासणीत ट्रकमध्ये 12,720.32 बल्क लिटर विदेशी मद्यसाठा आढळून आला। हे मद्य महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असून गोवा आणि मध्य प्रदेश राज्यातील विक्रीसाठी तयार करण्यात आलेले असल्याचे निष्पन्न झाले। कारवाई दरम्यान विदेशी मद्य, ट्रक आणि एक मोबाईल असा एकूण 2,14,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी वाहन चालक रमेश कुमार पुखराम विश्नोई याला अटक करण्यात आली असून ट्रक मालकासह इतर संशयितांचा शोध सुरू आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद स्वे, विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, अधीक्षक डॉक्टर विडुल भुकन आणि उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक RJ पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक RJ पाटील करत आहेत। संकेत भंगारे, दक्ष न्यूज, नाशिक।